हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग घटक अभ्यासणार आहोत. हा जो घटक आहे 10वी 12वी तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर आधारित बरेच प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल किंवा वनरक्षक असेल किंवा सरळ सेवा भरती असेल किंवा एमपीएससी असेल, अशा परीक्षेमध्ये या घटकावर आधारित किमान 1-2 प्रश्न आपल्याला आलेले दिसतात. तर आज हा जो घटक आहे आपण बेसिक पासून अभ्यासूया की क्वेश्चन टॅग असतो तरी काय, नेमका टॅग कसा जोडायचा याचा आपण अभ्यास करूया. तर सुरुवात करू. क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग याला दुसरा एक पर्यायी जो शब्द आहे याला आपण टेल टॅग सुद्धा वापरतो. कोणता? टेल टॅग. आणि याचा अर्थ असा होतो पृष्ठ प्रश्न असा होतो. पृष्ठ प्रश्न. आणि हे कधी वापरतो? एखादं वाक्य दिल्यानंतर त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी वापरतो आपण. कन्फर्मेशन करण्यासाठी, खात्री करण्यासाठी टॅग जोडतो आपण शेवटी वाक्याच्या. तर आता एक उदाहरण पहा याच्यामध्ये. शी इज द बेस्ट सिंगर. शी इज द बेस्ट सिंगर हा वाक्य आहे. याला आपल्याला टॅग जोडायचा आहे. तर या वाक्याचा टॅग कसा होतो? टॅग याचा असा होतो इजंट शी असा होतो. इजंट शी. आता हे जे जोडलेला टॅग आहे, हा टॅग जोडताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक तर आहे हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब ज्याला ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो पॉइंट आहे याच्यामध्ये योग्य तो प्रोनाउन घ्यावा लागेल. टॅग जोडताना हेल्पिंग वर्ब आणि योग्य तो प्रोनाउन जोडणं आवश्यक आहे. याच्यावर आधारित क्वेश्चन टॅग बनतो. तर क्वेश्चन टॅग वापरायचे काही पॉइंट्स आहेत, काही मुद्दे आहेत, काही नियम्स आहेत. याचा आपण सविस्तर अभ्यास करूयात. तर याच्यामध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित नसून शेवटी काय खात्री करून घेणं हा सेंटेन्सचा एक इंटेन्शन असतो. तर पहा क्वेश्चन टॅग कुठे वापरतात, काय नाही. पहिला याचा वापर कुठे करायचा? जर स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग काय करायचं असतो? निगेटिव्ह असतो. जसं की पहा, ही इज ए टीचर हा सेंटेन्स आहे. याला आपल्याला टॅग जोडायचा आहे. तर या वाक्याचा जो स्टेटमेंट आहे हा एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स आलेले नाहीत. जेव्हा याचा आपण टॅग जोडतो, टॅग याचा कसा होईल? हेल्पिंग वर्ब याच्यात आहे इज, आणि याचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जो आहे, शॉर्ट फॉर्म ज्याला म्हणतो आपण, इज इजंट झालं, आणि ऑलरेडी प्रोनाउन आहे इथं आपण ही वापरलेले आहे. म्हणजे टॅग जोडताना वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग मात्र कसा होईल? याच्यामध्ये निगेटिव्ह नकारार्थी टॅग होईल. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. दुसरं एक उदाहरण पहा याच्यामध्ये. रिया इज ए स्टुडंट. रिया इज ए स्टुडंट. याच्यामध्ये टॅग जोडताना आपण ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे इज, इथं काय केलं होतं आपण? इजंट. आणि रिया या नामाकरिता योग्य तो प्रोनाउन आपण कोणता वापरलो इथं? शी. आणि शेवटी काय आहे? क्वेश्चन मार्क. म्हणजेच क्वेश्चन टॅग जोडताना आपल्याला हेल्पिंग वर्ब आणि त्याचबरोबर प्रोनाउन या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर टॅग कसा होतो? निगेटिव्ह होतो. हा एक पहिला पॉइंट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा काय म्हटलेलं आहे. स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल, नकारार्थी वाक्य असेल, तर टॅग कसा जोडायचा? पॉझिटिव्ह जोडायचा. याच्यामध्ये पहा, दे आर नॉट सिंगर्स. दे आर नॉट सिंगर्स हा क्वेश्चन आहे, सेंटेन्स आहे. याला आपल्याला टॅग जोडायचा आहे. हा सेंटेन्स ऑलरेडी निगेटिव्ह आहे कारण याच्यामध्ये नॉट वर्ड आलेला आहे. मग अशा वाक्याचा टॅग जोडताना काय करावं लागेल? आर जो आहे, या आरचं इथं आरंट करायला चालत नाही, कारण ऑलरेडी सेंटेन्स निगेटिव्ह आहे. म्हणून आर हेल्पिंग वर्ब घेतलो, आणि जो प्रोनाउन आहे तो प्रोनाउन आपल्याला शेवटी लिहायचा आहे. आर दे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे दिलेला स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल, टॅग कसा होईल? त्याचा निगेटिव्ह होईल. अजून एक पहा, ही इज नॉट ए डॉक्टर. तो डॉक्टर नाही. हा सेंटेन्स आहे. याला टॅग जोडायचा आहे. ऑलरेडी याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड नॉट आहे, म्हणून इथं हेल्पिंग वर्ब दिलेला ऑलरेडी इज आहे, तो इज घेतलो, आणि वाक्याच्या शेवटी आहे तो प्रोनाउन घेतला आणि क्वेश्चन मार्क दिलो. म्हणजे क्वेश्चन टॅगचा हा दुसरा वापर झाला, ज्याच्यामध्ये वाक्य जर निगेटिव्ह असेल तर टॅग काय करावं लागेल? इथं आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागेल. त्याच्यानंतरचा पहा, इफ देर इज नो हेल्पिंग वर्ब. जर वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला काळानुसार डू डज डिड वापरावं लागेल. हा महत्वाचा पॉइंट आहे. पहा, जसं की याच्यामध्ये दिलं, आय रोट ए नॉवेल. आय रोट ए नॉवेल हा सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही. इथं आपल्याला योग्य तो टॅग घ्यावा लागेल, आणि टॅग जोडताना आपल्याला हेल्पिंग वर्ब लागतो आणि प्रोनाउन लागतो. तर हा जो सेंटेन्स आहे
याच्यामध्ये रोट म्हणल्यानंतर हा सिंपल पास्ट झालेला आहे. सिंपल पास्ट वर्बचा सेकंड फॉर्म आहे. इथं टॅग जोडताना आपल्याला काय घ्यावं लागेल, इथं डिडंट घ्यावं लागेल आणि वाक्याच्या शेवटी जो आलेला प्रोनाउन आहे हा आय इथं लिहावं लागेल. म्हणजे डू डज डीड कुठे वापरतो आपण, काळानुसार वापरावं लागेल. जसं की आता V2 असल्यामुळे तिथं आपण डीड वापरलो, तर डू डज कुठे वापरतो पहा. याच्यामध्ये एक सेंटेन्स आहे, वी प्ले हॉकी, वी प्ले हॉकी. आता इथं वाक्याचा प्ले जो वर्ब आहे हा बेस फॉर्म आहे, V1 आहे. इथं आपल्याला टॅग जोडताना डू घ्यावं लागेल, कारण वर्बला यस यस जोडलेलं नाही. डोंट वी इथं आपण घेतलो. आता डज कुठे वापरतो, त्याच्यामध्ये जर असा सेंटेन्स असला, ही सिंग्स सॉंग्स, तो गाणे गातो, हा वाक्य आहे. याच्यामध्ये वर्बला येस जोडलेला आहे, हा सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंट असल्यामुळे इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, इथं डझंट ही घ्यावं लागेल. म्हणजेच डू डज डीडचा वापर करताना काळाचा विचार करावा लागेल. जर सेंटेन्स इथं सिंपल प्रेझेंटचा जर राहिला, सिंपल प्रेझेंट, इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, डोंट किंवा डझंट वापरावं लागेल. आणि जर वाक्य जर सिंपल पास्टचा जर राहिला, सिंपल पास्ट, तर इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, डिडंट हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. आणि हे कशावरून ठरवायचं, तर वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला ठरवावं लागेल. तिथं डोंट वापरायचं का डझंट वापरायचं. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डझंट आपल्याला वापरायचं असेल तर वर्बला इथं यस इयस आय एस प्रत्यय जोडलेला असतो. याच्यावर सुद्धा आपण ठरवू शकतो की तिथं डझंट वापरता येऊ शकतो. हा एक पॉइंट झाला. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसल्यास डू डज डीडचा वापर करायचा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो आहे, यूज प्रोनाउन्स इन टॅग. आता वाक्यामध्ये जे प्रोनाउन्स असतात याचा योग्य आपल्याला वापर करता आला पाहिजे नामानुसार. जसं की इथं दिलं आपण, जय हेल्प्स द पुअर, जय गरीब लोकांना मदत करतो, हा सेंटेन्स आहे. याच्यामध्ये आपल्याला टॅग जोडायचा आहे. हेल्पिंग वर्ब पण नाही. हेल्पिंग वर्ब नसल्यामुळे आपल्याला इथं आताच बोललो होतं, पण इथं वर्बला येस जोडलेला आहे. इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, डझंट घ्यावं लागेल, डझंट. आणि जयला हा शब्द इथं आपण जय घेऊ शकत नाही. त्या नामाच्या ऐवजी योग्य तो आपल्याला प्रोनाउन घ्यावा लागेल. जर तिथं मेल असेल ही वापरायचं, फिमेल असेल शी वापरायचं, सिंग्युलर असेल मेल, इथं आपण ही हा प्रोनाउन वापरलो. तर क्वेश्चन टॅग जोडताना प्रोनाउन सुद्धा खूप मॅटर करतो, कारण टॅग मध्ये नाव जोडता येत नाही, तिथं आपल्याला प्रोनाउनच वापरावं लागेल. त्याच्यानंतर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा, स्टुडंट्स कंप्लीटेड असाइनमेंट, हा सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये टॅग जोडायचा आहे आणि या वाक्यात हेल्पिंग वर्ब सुद्धा नाही. डू डज डीड आपल्याला योग्य तो हेल्पिंग वर्ब निवडावा लागेल. तर इथं कंप्लीटेड आहे. कंप्लीटेड सेकंड फॉर्म ऑफ वर्बचा सेकंड फॉर्म आहे. इथं आपल्याला सिंपल पास्ट असल्यामुळे इथं काय घ्यावं लागलं, डिडंट घ्यावं लागलं. आणि त्याचबरोबर इथं स्टुडंट्स आहे, हे नाम आहे पण कोणतं आहे, प्लुरल आहे. म्हणून इथं आपल्याला दे हा प्रोनाउन घ्यायचा आहे. कोणता, दे हा प्रोनाउन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अजून एक पहा, नेहा इज डान्सिंग, हा सेंटेन्स आहे. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये नेहा आहे, हा फेमिनाईन जेंडर आहे. इथं इज, ऑलरेडी इजला इज घेतलो. स्टेटमेंट पॉझिटिव्ह असल्यामुळे टॅग नेगेटिव्ह जोडलो. आणि नेहासाठी येणारा जो प्रोनाउन आहे हा आपल्याला शी हा प्रोनाउन घ्यावा लागेल, कारण तो फिमेल असल्यामुळे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे प्रोनाउनचा योग्य वापर आपल्याला करता आलं पाहिजे. टॅग जोडताना टेन्सनुसार हेल्पिंग वर्ब निवडून चालत नाही, तर त्याला योग्य तो सर्वनाम सुद्धा आपल्याला निवडावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट पहा, आय एम टेक्स आरंट इन टॅग, हा एक महत्वाचा वापर आहे. सेंटेन्स मध्ये आयच्या नंतर आय एम हेल्पिंग वर्ब आलेला असेल तर टॅग जोडताना त्याचा आरंट होतो. जसं की पहा, इथे एक वाक्य देऊ आपण, आय एम ए टीचर. आता याच्यामध्ये आय एम ए टीचर हा जो सेंटेन्स आहे याला टॅग जोडताना आय एमचा आपण आयमंड हा शब्द वापरू शकत नाही. ग्रॅमॅटिकल तो रॉंग होऊन जाईल. आय एमचा इथं काय होईल, आरंट होईल. काय होईल, आरंट होईल. आरंट आय, हे एक लक्षात ठेवा. आय एम आला तर त्याचं टॅग जोडताना आरंट होईल. हा एक महत्वाचा पॉइंट आहे.
जर सेंटेन्स मध्ये स्टार्टिंगलाच निगेटिव्ह आय एमच्या नंतर नॉट आलेला असेल तर तिथं टॅग मध्ये काय होईल पहा, आय एम नॉट वॉचिंग मूवी, आय एम नॉट वॉचिंग मूवी हा सेंटेन्स आहे. आता ह्याच्यामध्ये टॅग जोडत असेल तर ऑलरेडी इथं निगेटिव्ह नॉट आलेला आहे, मग तिथं आर आय असं न करता तिथं मात्र आपल्याला काय घ्यायचं आहे, आय एम आय असाच वर्ड वापरायचा आहे. हा एक महत्वाचा पॉइंट आहे, तो लक्षात ठेवा. म्हणजेच इथं आय एम आला तर टॅग जोडताना याचं काय होईल, इथं आरंट होईल. आणि जर वाक्यामध्ये इथं आय एम प्लस नॉट आलेला असेल तर इथं टॅग मध्ये मात्र काय होईल, इथं टॅग मध्ये आय एमच होईल. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आपण पहिला जर पर्याय आय म्हणत असेल, ज्यांना हे माहित नसेल तुम्ही त्याला टिक करत असाल तर तुमचं उत्तर चुकू शकते. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, शॉल विल असाच आहे. शॉल विल जर सेंटेन्स मध्ये आलेला असेल तर तिथं शॉलच्या ऐवजी शांट, विलच्या ऐवजी वोंट हा शब्द आपल्याला वापरावा लागेल. जसं की पहा, आय शॉल गो टू पुणे हा सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये शॉल आलेला आहे, शॉलचं इथं शालंट न करता शॉलचं काय होईल, इथं शांत करावं लागेल, शांत आय, राईट. आता हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तसंच समजा सेंटेन्स मध्ये विल आलेला असेल तर इथं आपल्याला घेता येईल ही विल बिकम अँड IAS ऑफिसर हा सेंटेन्स आहे. याच्यामध्ये विल आलेला आहे, विलचं इथं विलंट न करता याचं काय होईल, इथं वोंट आणि त्याचबरोबर जो हेल्पिंग तो प्रोनाउन जो आहे हा ही आपल्याला घ्यायचा आहे. तर थोडक्यात सांगायचं असं आहे, सेंटेन्स मध्ये शॉल जर आलेला असेल तर इकडे जेव्हा आपण टॅग जोडतो टॅग मध्ये काय होईल, याचं शांत होईल. तशाच प्रकारे इकडे विल आलेला असेल तर याचं काय होईल, इथं वोंट होईल. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. हे 3 शब्द आहेत खास करून, आय एम, शॉल आणि विल. याचा आय एमचं आरंट झाला टॅग जोडताना, शॉलचं शांत झाला आणि विलचं काय होईल, इथं वोंट होईल. त्यानंतरचा नेक्स्ट यूज पहा, काय म्हणलेलं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आज्ञार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स, ए सेंटेन्स विच बिगिन्स विथ वर्ब, क्रियापदाने सुरू होणारे जे वाक्य असेल आणि यांचा जेव्हा आपण टॅग जोडतो तर आपल्याला विल यू किंवा वोंट यू हा हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. जसं की पहा, याच्यामध्ये जर म्हटलं आपण ओपन द विंडो हा आहे सेंटेन्स आणि याला आपण काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. हा आज्ञार्थी वाक्य आहे कारण याची सुरुवात वर्बने झालेली आहे. जे सेंटेन्स वर्बने स्टार्ट होतात त्याला आज्ञार्थी म्हणतो. ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट असेल, सजेशन असेल, ऍडवाइस असेल असे शब्द वापरतो आपण. तर इथं द विंडो हा सेंटेन्सचा ऑब्जेक्ट झालेला आहे आणि याला जेव्हा आपण टॅग जोडतो तर ओपन V1 आहे, इथं डोंट वापरावं असं काही विचार येत असेल, असं नाही. आज्ञार्थी असल्यामुळे मग तो सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, इथं आपल्याला काय वापरायचं आहे, विल यू हा फ्रेज वापरायचा, ही फ्रेज आपल्याला वापरायची आहे. त्याच्यानंतर समजा असं म्हटलेलं आहे, प्लीज हेल्प मी, तर इथेही आपल्याला प्लीज हेल्प मी हा सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे पण याच्यामध्ये रिक्वेस्ट केलेली आहे, तरी इथं आपण विल यू किंवा वॉन्ट यू इथं वापरू शकतो. कधी कधी पहा असं आहे, डोंट मेक नॉईज हा सेंटेन्स आहे, डोंट मेक नॉईज, गोंधळ करू नका, आवाज करू नका. तर याच्यामध्ये पहा, डोंट हा वर्ब दिसतो आपल्याला, इथं डू आय न वापरता हा सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे, इथं सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, विल यूच वापरायचं आहे. आता इथं डोंट आहे मग तिकडे डू यू वापराव का, असं नाही, कारण हा सुद्धा सेंटेन्स कोणता आहे, हा आज्ञार्थी वाक्य आहे. मग वाक्य जो आहे सकारात्मक पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, जर त्याच्यामध्ये आज्ञा दिलेली असेल तर या वाक्यामध्ये आपल्याला टॅग जोडताना इथं विल यूज शब्द वापरावं लागेल. हा एक महत्वाचा पॉइंट आहे, तो लक्षात ठेवा तुम्ही. कोणताही आज्ञार्थी वाक्य असेल ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट केलेली असेल, ऍडवाइस असेल, सजेशन असेल, त्या वाक्याला टॅग जोडताना विल यू किंवा वॉन्ट यू वापरायचं. आणि खास करून अशा वाक्यामध्ये चुका करायचं नाही जे वाक्य स्टार्टिंगला डोंटने बिगिन झालेले असतात आणि या वाक्यांना टॅग जोडताना तिकडे डोंट आय, डोंट यू असं वापरावं काही की असं विचार येत असेल तर तिथं आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सदरील जो सेंटेन्स आहे तो सेंटेन्स मात्र कोणता आहे, इम्परेटिव्ह असल्यामुळे तिथं आपल्याला टॅग जोडताना काय वापरावं लागेल, इथं विल यूच वापरावं लागेल. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा काय म्हणलेलं आहे, लेट्सचे जे सेंटेन्स असतात तिथं टॅग जोडताना आपल्याला काय वापरावं लागेल, शॉल बी
हा हे शब्द हेल्पिंग वर्ब असेल, प्रोनाउन असेल वापरावं लागेल. जसं की पहा इथं म्हणलं लेट अस प्ले क्रिकेट, चला क्रिकेट खेळायला जाऊया. लेट अस प्ले क्रिकेट आहे. इथं आपल्याला टॅग जोडायचा आहे, तर इथं आपल्याला कॉमा देऊ, शॉलला शॉल घेऊ आणि इथं आपल्याला काय वापरायचं आहे, प्रोनाउन म्हणून वी वापरायचा आहे. का हे अस जो आहे हा वीचाच भाग आहे, म्हणून इथं आपल्याला काय वापरलेलं आहे, इथं वी वापरलेलं आहे. जर सेंटेन्सची बिगिनिंग लेटसने झालेली असेल, टॅग जोडताना काय आहे, आपल्याला शॉल वी वापरावं लागेल. अजून एक एक्झाम्पल पहा, लेट अस प्रे गॉड. लेट अस प्रे गॉड हा सेंटेन्स आहे. मग याचाही टॅग जोडताना आपल्याला काय करायचं आहे, शॉल वीच वापरायचं आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. हा सुद्धा इम्परेटिव्हचाच आहे भाग, पण याची बिगिनिंग लेटसने झाल्यामुळे आणि ऑलरेडी इथं अस असल्यामुळे आपल्याला टॅग जोडताना इथं काय वापरावं लागेल, वी वापरावं लागलं. आणि वी म्हणल्यानंतर इथं वीला आपण जनरली शॉलच वापरतो. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा यूज पहा काय आहे, की याच्यामध्ये हे इनडेफिनिट प्रोनाउन्स आहेत. एनीबडी असेल, नोबडी असेल, समबडी असेल, एव्हरीबडी असेल, एनीवन असेल, समवन असेल, एव्हरीवन असेल. तर अशा वाक्यांचा टॅग जोडताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. जसं की प्रोनाउन म्हणून काय वापरायचं आहे, दे वापरायचं आहे. जसं की समजा इथं दिलेलं आहे एव्हरीवन वॉज हॅपी. एव्हरीवन वॉज हॅपी हा सेंटेन्स आहे. इथं आपल्याला टॅग जोडायचा आहे. आता याची बिगिनिंग कशाने झालेली आहे, एव्हरीवन या शब्दाने झालेली आहे. आणि एव्हरीवन हा जो शब्द आहे हा एक इनडेफिनिट प्रोनाउन आहे. इनडेफिनिट प्रोनाउन असल्यामुळे इथं आपल्याला काय करावं लागेल, या एव्हरीवनच्या ऐवजी आपल्याला इथं टॅग जोडताना वर्ड कोणता वापरायचा आहे, दे वापरायचा आहे. ठीक आहे. आता इथं वॉज आहे, इथं वॉज एव्हरीवन असल्यामुळे वॉज वापरलो सिंग्युलर प्रोनाउन. मग इथं मात्र आपल्याला वॉज न घेता इथं काय घ्यावं लागेल, वरंट घ्यावं लागेल. इथं काय घ्यावं लागेल, वरंट घ्यावं लागेल. वरंट दे हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आता हे वरंट का आलं, कारण याचं असं आहे की एव्हरीवन साठी आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतो, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतो. मात्र जेव्हा तिकडे या एव्हरीवनच्या ऐवजी आपण दे वापरतो, हा मात्र काय झाला, प्लुरल प्रोनाउन झालं. कोणतं झालं, प्लुरल प्रोनाउन झालं. आणि प्लुरल प्रोनाउन असेल तर इथं देला आपण काय वाज न वापरता इथं वरंट वापरावं लागेल. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. खूप सोपा आहे. म्हणजेच हे एवढे जेवढे जे सर्वनाम तुम्हाला दिसत आहेत त्या सर्वनामांच्या जागी मात्र आपल्याला काय दे हा सर्वनाम वापरायचं आहे. ऍज इट इज शब्द घेता येत नाही. जसं की एव्हरीवन वॉज हॅपी, मग तिथे शेवटी देच्या ऐवजी एव्हरीवन घेतलं तर चालणार नाही. अजून एक वाक्य पहा आपण इथं घेऊया, एव्हरीवन इज रेडी हा वाक्य आहे. आता याच्यामध्ये टॅग जोडायचा आहे. इथं आपल्याला काय करावं लागेल, इज आहे, सेंटेन्स बी पॉझिटिव्ह आहे. मग इज इथं काय होईल, आर होईल, आरंट होईल, आरंट. मग इथं एव्हरीवनच्या ऐवजी दे वापरलो. आता इथं वरंट का वापरलो, कारण इथं ऑलरेडी वॉज होता म्हणून तिथं वरंट वापरलो. मग इथं इज असल्यामुळे हे सिंपल प्रेझेंट टेन्सचे आहेत, आय एम इज आर. मग इथं इज सिंग्युलर आहे आणि याचा जो प्लुरल भाग आहे याच्यामध्ये काय होईल, इथं आरंट होईल. म्हणजेच इथं इज आहे, इजंट दे न वापरता तिथं आपल्याला काय वापरावं लागेल, आरंट दे हा सर्वनाम वापरावं लागेल. तर हा एक महत्वाचा वापर आहे जो आपल्याला हे जे सर्वनाम दिलेले आहे ते सर्वनामांच्या जागी टॅग जोडताना तिथं आपल्याला दे हा सर्वनाम वापरावं लागेल. त्याच्यानंतर पहा असे सर्वनाम अजून काय आहेत ज्याच्यामध्ये एनिथिंग असेल, समथिंग असेल, एव्हरीथिंग असेल, नथिंग असेल, यांच्याऐवजी आपल्याला टॅग जोडताना इट वापरायचा आहे. जसे की पहा इथं हा प्रश्न पाहू आपण, नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल हा सेंटेन्स आहे. याला आपल्याला टॅग जोडायचा आहे. आता इथं या सर्वनामांच्या ऐवजी वापरायचं जे आहे सर्वनाम कोणतं, इट आहे. आता इथं नथिंग इज इम्पॉसिबल म्हटल्यानंतर ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे याच्यामध्ये. इजचं काय होईल, याच्यामध्ये ऑलरेडी नथिंग एक निगेटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे इथं नॉट घ्यायची गरज नाही. आणि या नथिंगच्या जागी आपल्याला प्रोनाउन कोणता वापरायचा आहे, इथं इट हा प्रोनाउन इथं वापरायचं आहे. हे एक लक्षात ठेवा. का, नथिंग ऑलरेडी निगेटिव्ह आहे, मग तिथं आपल्याला इजंट लिहिण्याची गरज नाही. आणि या नथिंग या प्रोनाउनच्या जागी आपण कोणता प्रोनाउन वापरलेला आहे, त्याच्यामध्ये इट हा प्रोनाउन इथं वापरलेला आहे. दुसरं पहा, एव्हरीथिंग इज फाईन. एव्हरीथिंग इज फाईन हा आहे, याच्यामध्ये आपल्याला टॅग जोडायचा आहे. तर याच्यामध्ये एव्हरीथिंग इज फाईन, इथं इजला इज घेतलो आणि ऑलरेडी एव्हरीथिंग म्हणल्यानंतर पॉझिटिव्ह असल्यामुळे इजचं याच्यामध्ये काय करावं लागेल, इजंट करावं लागेल. आणि याच्याऐवजी जो प्रोनाउन वापरलेला आहे तो प्रोनाउन कोणता आहे, इट आहे. आणि शेवटी काय करायचं, आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. हे सर्वनाम आहेत ज्या सर्वनामांच्या ऐवजी टॅग मध्ये इट हा सर्वनाम इथं आपण वापरतो. आणि वापरताना
फक्त याच्यामध्ये नथिंगचा एक आहे जो निगेटिव्ह प्रोनाऊन आहे, बाकीचे पॉझिटिव्ह मध्ये येतात. इथं आपण इट वापरतो, पण त्याच्या अगोदर जो हेल्पिंग वर्ब आहे त्याला आपण नॉट जोडू शकतो, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पहा नेक्स्ट जो आहे, जर वाक्याची सुरुवात धिस किंवा दॅटने झाली असेल तर टॅग जोडताना आपल्याला इट वापरावं लागेल. पहा त्याच्यामध्ये धिस इज ए ब्युटिफुल कार, दिस इज ए ब्युटिफुल कार हा सेंटेन्स आहे. याच्यामध्ये आपल्याला टॅग जोडायचा आहे. आता ऑलरेडी इज आहे, सेंटेन्स बी पॉझिटिव्ह आहे. इथं आपण काय इज घेतलो आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्हचे कडे निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट झालं इजंट, आणि धिसच्या ऐवजी धिस न वापरता इथं काय वापरायचं आपल्याला इट वापरायचं आहे. हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. अशाच प्रकारे जर दॅटचा घेतलो आपण, दॅट इज ए डॉग हा सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये आपण काय आहे इजचं काय होईल इजंट झालं, आणि इथं दॅटच्या ऐवजी कोणतं आहे आपण इट हे प्रोनाउन वापरलो, तर लास्टला काय आहे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. तर थोडक्यात असा आहे याचा अर्थ, जर वाक्यामध्ये धिस किंवा दॅट आलेला असेल तर सर्वनाम म्हणून इथं आपल्याला इट वापरायचं आहे. त्याच्यानंतर पहा, जर हे धिस किंवा दोज आलेले असेल, हे प्लुरल झालेलं आहे. प्लुरल अनेक वचनी असेल तर इथं आपल्याला काय घ्यावं लागेल दे वापरावं लागेल. जसं की याच्यामध्ये एक एक्झाम्पल पहा, these are singers हा वाक्य आहे पहा. त्याच्यामध्ये पहा दीज असल्यामुळे इथं आपण आर वापरलो, प्लुरल आहे, इथं कॉमा दिलो. आरचं याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये आरचं होईल इथं आरण, आणि शेवटी आपल्याला इथं काय घ्यायचं आहे दे वापरायचं आहे टॅग जोडताना, कारण हा एक प्लुरल वर्ड असल्यामुळे. त्याच्यानंतर पहा दोज वर डॉन्कीज हा आहे सेंटेन्स. याच्यामध्ये आपल्याला वर आहे तर इथं काय करावं लागेल आपल्याला वरचं वरंट घ्यावं लागेल, आणि इथं शेवटी काय आहे या प्रोनाउन साठी वापरण्यात आलेला जो प्रोनाउन आहे कोणता आहे त्याच्यामध्ये दे आहे. धिस दॅट सिंग्युलर साठी वापरतात, दीज आणि दोज प्लुरल साठी वापरतात, आणि प्लुरल मध्ये कसं हे अनेक वचनी असल्यामुळे तिथं आपल्याला दे वापरलेलं आहे. आणि या धिस आणि दॅटच्या जागी इथं आपण काय वापरलेलं आहे याच्यामध्ये इट वापरलेलं आहे. का तर हे सिंग्युलर आहे, हे सिंग्युलर असल्यामुळे इथं आपण इट वापरलेला आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पहा, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे देर. आता सेंटेन्स मध्ये बिगिनिंगला जर देर आलेला असेल तर आपल्याला टॅग मध्ये काय करायचं त्याच्यामध्ये सुद्धा देरच वापरायचं आहे. एक एक्झाम्पल घ्या, कारण आपण आताच बोललो टॅग जोडताना हेल्पिंग वर्ब आणि प्रोनाउन ह्या दोन गोष्टी खूप मॅटर करतात. कारण आपल्याला हेल्पिंग वर्ब योग्य तो घेता आला पाहिजे काळानुसार, आणि त्याचबरोबर योग्य तो प्रोनाउन घेता आलं पाहिजे. म्हणून इथं स्टार्टिंगला जर देर आलेला असेल, जसं की पहा देर आर मेनी स्टुडंट्स इन द क्लास हा सेंटेन्स आहे. आता याला टॅग जोडायचा आहे, याच्यामध्ये टॅग जोडायचा आहे की याच्यामध्ये देर आर आहे, राईट. आता याच्यामध्ये आरचं का होईल, इथं आरचं आरण झालं, आणि त्याच्यानंतर देरला वर्ड जे वापरायचा आहे कोणता आहे तो देर हाच आपल्याला प्रोनाउन वापरायचा आहे. म्हणजे वाक्यामध्ये स्टार्टिंगला देर आलेला असेल तर टॅग जोडताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये देरच वापरायचं आहे. आता पहा सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे ज्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, असे शब्द नेवर असेल, हार्डली असेल, रेअरली असेल, सेल्डम असेल, फ्यू असेल, लिटल असेल, बेअरली असेल, हे जे शब्द असतात ह्यांना काय निगेटिव्ह अर्थ असतो. ह्यांना काय असतो निगेटिव्ह अर्थ, म्हणजे हे नकारार्थी असतात, म्हणजे असून बी नसल्यासारखे, क्वचित, ज्याची गणना पण होत नाही असे, राईट. तर यांचा टॅग जोडताना आपल्याला काही गोष्टी काळजी घ्याव्या लागतात. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पहा असा वाक्य आहे दे सेल्डम गो टू ट्युशन क्लास. पहा हा सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये जे सेल्डम म्हणलेलं आहे. आता सेल्डम याचा अर्थ ते क्वचितच जातात. आता क्वचित म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे. आता याला टॅग जोडायचा आहे, हा निगेटिव्ह वर्ड झालेला आहे, काय निगेटिव्ह झालेला आहे, मग याला टॅग जोडायचा असेल. आता याच्यात तर हेल्पिंग वर्ब नाही, गो आहे, V1 आहे, मग इथं आपण काय घेतलो डू घेतलो, आणि याला जर निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट केलो तर डोंट होते. डोंट करायची गरज नाही, कारण हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे. म्हणजेच इथं डू आणि या देच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, इथं जो प्रोनाउन आहे तोच वापरायचा आहे. म्हणजेच याला डोंट दे न करता डू दे करावं लागेल.
कारण हा निगेटिव्ह वर्ड आहे, हे काळजी घ्या तुम्ही. आता अजून एक एक्झाम्पल जर घेतलो आपण, फ्यू स्टुडंट्स completed असाइनमेंट, हा सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये फ्यू स्टुडंट्स कम्प्लिटेड असाइनमेंट, याच्यामध्ये कम्प्लिटेड आहे. टॅग जोडताना आपण बोललो की आपल्याला योग्य तो मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब घेता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सर्वनाम घेता आलं पाहिजे. फ्यू म्हणल्यानंतर हा निगेटिव्ह झालेला आहे. मग निगेटिव्ह असल्यामुळे इथं आपल्याला टॅग जोडताना आता हेल्पिंग वर्ब तर नाही, इथं आपल्याला कम्प्लिटेड म्हटल्यावर इथं सिंपल पास्ट आहे, V2 आहे. V2 असल्यामुळे इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, डीड घ्यावं लागेल. इथं कंप्लीट राहिला असता डू वापरलो असतो, कंप्लीट्स राहिला असता तर डज वापरलो असतो. आता इथं आपण डीड घेतलो, डीड घेतल्यानंतर आता हे पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह करायची गरज नाही. आणि स्टुडंट साठी शब्द कोणता आहे, दे वापरावा लागेल. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजेच हे जे शब्द आहेत, हे शब्द जर तुम्हाला वाक्यामध्ये दिसत असेल तर टॅग जोडताना तुम्हाला टॅग पॉझिटिव्ह टॅग जोडावा लागेल, त्याला निगेटिव्ह जोडायची गरज नाही. ओके. त्याच्यानंतरचा पहा नेक्स्ट जो आहे. आता ह्याच्यामध्येच जर असे वर्ड्स राहिले असेल, ए लिटल किंवा ए फ्यू, तर याचा टॅग मात्र कसा होईल, पॉझिटिव्ह होईल. जसं की पहा हाच वाक्य मी असं लिहितो, ए फ्यू स्टुडंट्स, हाच वाक्य कम्प्लिटेड असाइनमेंट, हा सेंटेन्स आहे. आता याला आपल्याला टॅग जोडायचा आहे. आता इथं ए फ्यू म्हणजे हा पॉझिटिव्ह झालेला आहे. काय झालेला आहे, पॉझिटिव्ह, एक तर आहे असा याचा अर्थ होतो ए फ्यू. मग याचा टॅग जोडताना आपल्याला काय करावं लागेल, इथं टॅग आपल्याला पॉझिटिव्ह टॅग होईल, याच्यामध्ये निगेटिव्ह टॅग होणार नाही. मग टॅग जोडताना आता याच्यामध्ये कम्प्लिटेड प्रिव्हियस एक्झाम्पल आहे, समजण्यासाठी आपण इथं घेतलो. तर इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, डीड घेतलो होतं आपण, कारण सिंपल पास्ट आहे. मग आता हा पॉझिटिव्ह असल्यामुळे टॅग कसा होईल, तर निगेटिव्ह होईल, डिडंट. आणि त्याच्यानंतर फ्यूच्या स्टुडंटच्या ऐवजी कोणता वर्ड वापरलो आपण, इथं दे वापरलो. आणि शेवटी काय करायचं आपल्याला, इथं क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. म्हणजेच हे एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, ए लिटल असेल, ए फ्यू असेल, या वर्डच्या अगोदर, लिटल आणि फ्यूच्या अगोदर जर आपल्याला काय आहे, ए प्लस मग याच्यामध्ये फ्यू असेल किंवा लिटल आलेला असेल, तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, टॅग मात्र कसा जोडावा लागेल, निगेटिव्ह टॅग जोडावं लागेल. आणि फक्त जर फ्यू आलेला असेल, ओनली फ्यू, जे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल पाहिलो, तर टॅग मात्र काय होईल, याच्यामध्ये पॉझिटिव्ह होईल. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. हे सेंटेन्स आहेत, बेसिक आहेत, आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जे पॉइंट पहा, काय म्हटलेलं आहे, कंडिशनल सेंटेन्स, ज्याला म्हणतो आपण अटदर्शक वाक्य असेल. अटदर्शक वाक्य, जर वाक्यामध्ये अट दर्शवलेली असेल, अटदर्शक वाक्य असेल, तर अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग जोडताना आपल्याला द्विधा मनस्थिती निर्माण होते, कारण त्याच्यामध्ये दोन दोन टेन्स दिलेले असतात. जसे की पहा, एक वाक्य देतो, इफ आय गो टू विलेज, कॉमा आय शॉल मीट माय फ्रेंड्स, हा वाक्य आहे. आता याच्यामध्ये इफ आय गो टू विलेज हा कंडिशनल सेंटेन्स झालेला आहे, आणि त्याच्यानंतर आय शॅल मीट माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांना भेटणार आहे. आता इथं टॅग जोडताना या गोचा विचार करावा का शालचा विचार करावा, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. तर आपल्याला अटदर्शक सेंटेन्स असेल तर ज्याच्यातला जो मेन क्लाउज आहे, कोणता मेन क्लाउज, मुख्य जो वाक्य आहे, यानुसारच आपल्याला टॅग जोडायचा आहे. गोचा विचार केलो, इथं आपल्याला डोंट लागते, पण मेन क्लाउज मध्ये शाल आलेला आहे, म्हणजे सिंपल फ्युचर आहे, इथं सिंपल प्रेझेंट आहे. मग टॅग जोडताना आपल्याला मेन क्लाउज नुसार टॅग जोडावा लागेल, आणि शालचं का होईल, इथं शांत आय असा याचा टॅग होईल. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. इथं गो असल्यामुळे तुम्ही डोंट जर वापरत असाल तर तुमचं वाक्य इथं चुकते. म्हणजे कंडिशनल सेंटेन्स मध्ये दोन टेन्स असतात, मग आपल्याला सबऑर्डिनेट क्लाउजचा वापर न करता मेन क्लाउजचा वापर करून तिथे आपल्याला टॅग जोडायचं आहे. पहा नेक्स्ट 17वा यूज काय म्हणतो, नन, आणि त्याचबरोबर प्लुरल नाउन असेल तर टॅग जोडताना त्या प्लुरल नामाच्या ऐवजी दे हा प्रोनाउन वापरायचा आहे. एक्झाम्पल पहा इथं, नन ऑफ द स्टुडंट्स completed द प्रोजेक्ट, हा सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्स मध्ये बिगिनिंग नन ऑफने झालेली आहे ऑलरेडी, इथं याचा अर्थ निगेटिव्ह झालेला आहे. मग टॅग जोडताना आपल्याला पॉझिटिव्ह जोडावं लागेल, आणि प्रोनाउन म्हणून आपल्याला इथं दे वापरायचं आहे, राईट.
आता इथं पहा वर्ब आपण फाइंड करू, कम्प्लिटेड आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब बी नाही, हेल्पिंग वर्ब नसेल, डू डज डीड आपल्याला योग्य तो हेल्पिंग वर्ब निवडावा लागेल. आता इथं कम्प्लिटेड म्हटल्यानंतर वर्बचं सेकंड फॉर्म आहे V2 आहे, V2 असल्यामुळे इथं आपल्याला डीड घ्यावं लागेल. डीड घेतलं, आता नन असल्यामुळे निगेटिव्ह फॉर्म किंवा निगेटिव्ह करायची गरज नाही. डीड घेतलं, त्याच्यानंतर इथं नन ऑफच्या नंतर एखादा प्लुरल नाउन असेल, हा प्लुरल नाउन स्टुडंट झाला, मग प्रोनाउन काय वापरायचं, इथं आपल्याला दे वापरायचं. दे हा योग्य टॅग झालेला आहे. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट पहा, याच्यामध्ये सम ऑफ यू. आता सम ऑफ आलेला असेल आणि याच्यामध्ये यू असेल तर त्या टॅग जोडताना सुद्धा यूज वापरायचा आहे. जसे की पहा, सम ऑफ यू आर क्लेवर हा वाक्य आहे. आता याच्यामध्ये ऑलरेडी यू आहे आणि हेल्पिंग वर्ब बी आर आहे. आरचं इथं आपण काय घेऊ शकतो, सेंटेन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे आरचं आरएन झालेलं आहे आणि इथं यूच्या ऐवजी इथं आपण काय वापरलो, यू सुद्धा वापरलो. म्हणजे बिगिनिंग सम नन ने झालेली असेल तरी आपल्याला टॅग जोडताना मात्र आलेला जो प्रोनाउन आहे तो प्रोनाउन आपल्याला योग्य तो वापरावं लागेल. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट आहे सम ऑफ अस. आता सम ऑफ अस आलेला असेल, अस म्हणजे वुईचाच भाग आहे, एक लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जर वाक्य असं दिलं आपण, सम ऑफ अस डीड इट हा वाक्य आहे. मग याला आपण टॅग जोडायचा असेल किंवा सम ऑफ अस डीड इट, तर टॅग जोडताना काय करावं लागेल, याला डीड आलेला आहे, ऑलरेडी V2 मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे. मग याचं कसं होईल, मग डिडंट वी असा होईल. डिडंट वी हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आता डीड वापरलं तर तिथे डिडंट का आलं, मेन वर्ब आहे आणि त्याचा जो हेल्पिंग वर्ब बनतो तो सुद्धा काय आहे, डिडंटच होतो. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट आहे पहा, वन आलेला असेल तर त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असेल, त्याच्यानंतर मेन वर्ब असेल, टॅग जोडताना आपल्याला वनच वापरायचं आहे. जसं की पहा, एक वाक्य आहे, वन शुड ऑबे द रूल हा वाक्य आहे, द रूल्स. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, शुड आलेला आहे, शुडचं काय होईल इथं, शुडंट होईल. शुडचं काय होईल इथं, शुडंट होईल. त्याच्यानंतर वनच्या ऐवजी आपल्याला काय होईल, इथं वनच हा प्रोनाउन इथं वापरायचा आहे. म्हणजेच आपल्याला क्वेश्चन टॅग जोडताना प्रोनाउनचा योग्य वापर होणं अतिशय गरजेचं आहे. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे पहा, वेन वी हॅव हॅड हा हे जे शब्द आहेत मेन वर्ब म्हणून जर आलेले असेल तर तिथं आपल्याला टॅग जोडताना खूप काळजी घ्यावी लागेल. जसं की याच्यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे, एक एक्झाम्पल म्हणून आपण पाहू, आय हॅव ए कार हा सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर आय हॅव ड्रायव्हन द कार हा वाक्य आहे. आता याच्यामध्ये पहा इथं ड्रायव्हन द कार, इथं आपल्याला हॅव वापरलेला दिसतो, इथं सुद्धा हॅव आहे. मग इथं आपल्याला हेल्पिंग वर्ब घेताना टॅग जोडताना थोडं गोंधळ निर्माण होऊ शकतो. आता इथला जो हॅव आहे हा इथं एक मेन वर्ब म्हणून आलेला आहे. मेन वर्ब हे कसं, कारण याच्यानंतर जो आलेला एक कार जो शब्द आहे हा एक काय आहे, नाउन म्हणून वापरलेला आहे, राईट. म्हणजेच याचा जो टेन्स आहे, याचा टेन्स कोणता झालेला आहे, हा सिंपल प्रेझेंट टेन्स झालेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स हा एक पॉइंट लक्षात ठेवा. मग इथं आपल्याला टॅग जोडताना काय करावं लागेल, इथं डोंट आय वापरावं लागेल. म्हणजेच इथं आपण मालकी दर्शवण्यासाठी इथं हॅव वापरलेलं आहे आणि हॅव हॅशच्या नंतर जर एखादं नाम आलेलं असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतो. मग अशा वाक्यांना टॅग जोडताना डोंट वापरावं लागेल. आता दुसरं सेंटेन्स पहा, आय हॅव ड्रायव्हन म्हणल्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म आहे आणि याचा जो टेन्स आहे, याचा टेन्स कोणता आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे. प्रेझेंट परफेक्ट हा पॉइंट एक लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट आहे. मग प्रेझेंट परफेक्ट असल्यामुळे याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणून कन्सिडर करू. इथं आपण हेल्पिंग वर्ब, मग याचा टॅग जोडताना काय होईल, हा हॅव इथं येतो, हॅवंट आयला इथं आपण वापरतो. म्हणजे इथंही हॅव आहे तिथंही. मग एक बेसिक ट्रिक थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, इथं हॅव किंवा हॅशच्या नंतर आपल्याला जर नाउन आलेला असेल तर तो कोणता असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि त्याच्यानंतर इथं हॅव किंवा हॅशच्या नंतर इथं वर्बचा जर थर्ड फॉर्म असेल तर तो कोणता असतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर आहे ना. तर हा झाला इथं हॅव याच्याबद्दल. आता यालाच आपल्याला काय करावं लागेल, आपण जर इथं पाहिलो कशाचं, हॅजचं एक एक्झाम्पल जर बघितलो आपण तर हॅजचं पण पहा तुम्ही, हॅजचं एक एक्झाम्पल इथं मी तुम्हाला देतो. हा पण एक पॉइंट मेन आहे हॅजचं. तर याच्यामध्ये
इथं असं जर सेंटेन्स दिलेलं असेल, ही हॅज ए बाईक, हा सेंटेन्स आहे. आणि ह्याच्यामध्ये पहा, ही हॅज परचेस ए बाईक, हा आहे. आता याच्यामध्ये पहा, हॅज आणि इथं हॅज दोन आहेत. इथं पण हॅजच्या नंतर इथं काय वापरलेलं आहे, एक नाउन वापरलेलं आहे. म्हणजेच इथं आपल्याला डझंट घ्यावं लागेल, डझंट ही वापरावं लागेल. आणि इथं हॅज आहे, परचेस म्हणजे खरेदी केला. इथं वर्बचं थर्ड फॉर्म आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं हॅज हा हेल्पिंग वर्ब म्हणून वापरावं लागेल, हॅजंट ही वापरावं लागेल. अशाच प्रकारे हॅडचं सुद्धा आहे. हॅड दोन्ही याच्यामध्ये वापरतात, सिंपल पास्ट मध्ये सुद्धा वापरतात, पास्ट परफेक्ट मध्ये सुद्धा वापरतात. तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये पहा, आता हॅडचं एक एक्झाम्पल जर आपण दिलं, त्याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये हॅडचं इथं सेंटेन्स असं राहिलं, आय हॅड ए डॉग, माझ्याकडे कुत्रा होता, राईट. आता याच्यामध्ये आपण अजून एक सेंटेन्स घेऊ, आय हॅड सेव्ड ए डॉग, हा सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये हॅड आहे, इथं आपल्याला टॅग जोडताना डिडंट घ्यावा लागेल. का, इथं ए डॉग जो शब्द आहे हा एक नाउन झालेला आहे. आणि याचा जो टेन्स आहे, टेन्स कोणता आहे, याचा टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे. कोणता आहे, पास्ट, सिंपल पास्ट आहे. आणि हा जो सेंटेन्स आहे, आय हॅड, इथं हॅड आहे. आणि याचा जो सेव्ह जो आहे, वर्बचा थर्ड फॉर्म आहे. म्हणजे हा कोणता आहे, पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग इथं आपल्याला टॅग जोडताना, इथं आपल्याला योग्य तो टॅग जोडताना काय करावं लागेल, इथं हॅडंट घ्यावं लागेल, हॅडंट. आणि इथं आय, हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे सांगायचं तात्पर्य थोडक्यात असं आहे, जर सेंटेन्स मध्ये हॅव, हॅज, हॅड आलेले असेल आणि त्यांचा जर टेन्स सिंपल राहिला, तर तिथं आपल्याला वर्तमान काळासाठी, प्रेझेंट टेन्स साठी डू डज वापरावं लागेल. आणि पास्ट साठी इथं आपल्याला डिड वापरावं लागेल. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पहा, यानंतर काही महत्वाचे पॉईंट्स आहेत, ते आपण अभ्यासूयात. जे आतापर्यंत ओव्हरऑल जे रूल्स आपण अभ्यासलो, यावर आधारित काही आहेत महत्वाचे पॉईंट्स. याच्यामध्ये दोन दोन टेन्स दिलेले आहेत. आय थिंक, ही इज राईट. आता याच्यामध्ये आय थिंक आणि ही इज राईट हा जो सेंटेन्सचा मेन जो पार्ट आहे, याला अनुसरून आपल्याला टॅग घ्यावा लागेल. तर इथं इज आहे, तर याचं काय होईल, इथं इजंट ही हा करेक्ट होईल. आय थिंकचा विचार न करता, कारण आपण पहिलेच म्हणलो की मेन क्लॉजचा वापर करून, विचार करून टॅग जोडायचा आहे. ॲज फार ॲज आय नो, राईट, दे आर द बेस्ट. आता इथं हा सबऑर्डिनेटचा भाग आहे, याचा विचार न करता आपल्याला या सेंटेन्सचा विचार करावा लागेल. हेल्पिंग वर्ब आर आहे, आरचं इथं काय झालं, आरंट, आणि इथं दे आपण इथं वापरलेले आहोत. त्याच्यानंतर पहा, आय होप ही डज द वर्क ऑन इट. आता याच्यामध्ये सुद्धा सेम आहे, आय होप इथं प्रेझेंटचा आहे, हा सुद्धा प्रेझेंटचा आहे. पण इथं आय होपचा जर विचार केला डू येते, पण इथं डज आहे, हा मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरलेला आहे. डजचं इथं डझंट झालं, आणि इथं ही आपण इथं वापरलेला, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर पहा, आय नो इंडिया विल विन द मॅच. इथं आय नो सिंपल प्रेझेंट, इंडिया विल विन द मॅच हा सिंपल फ्युचर. कोणत्या वाक्याचा विचार करायचा, मेन जो सेंटेन्स आहे याचा विचार करावा लागेल. विलचं काय होईल, याच्यामध्ये इथं वॉन्ट झालेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की वाक्यामध्ये दोन दोन टेन्स असेल, दोन वर्ब असेल, तर याच्यामध्ये संभ्रमात न जाता मुख्य वाक्याचा विचार करून आपल्याला टॅग जोडायचा आहे. त्याच्यानंतर असाच एक नेक्स्ट आहे, पहा, इथं थोडं कन्फ्युज करणारे सेंटेन्स आहेत. द टीम वोन द मॅच. आता याच्यामध्ये वोन हा सिंपल पास्ट झालेला आहे, B2. म्हणजे तिथं आपल्याला काय घ्यावं लागेल, डिड घ्यावं लागेल, डिडंट घ्यावं लागेल. इथं आपण टॅग मध्ये डिडंट वापरलो आणि टीम साठी इथं इट वापरलो. आता इथं बघा, हाच शब्द टीम आहे, पण इथं मात्र आपण इथला जो टीम आहे सिंग्युलर वापरलो इट. आणि इथल्या टीम साठी आपल्याला इथं काय वापरावं लागेल, दे वापरावं लागेल. का, याचं मिनिंग पहा, द टीम ट्राईड द युनिफॉर्म्स. म्हणजे टीमचे सर्व सदस्यांनी ट्राय केले, म्हणजे अनेक झाले तिथं. म्हणजे इथं आपल्याला टॅग काय जोडावं लागलं, प्लुरल, इथं दे वापरलेलं आहे. म्हणजे कधी कधी असे प्रोनाउन्स असतात ज्याच्यासाठी सिंग्युलर पण प्रोनाउन वापरतो इट म्हणून, कधी कधी दे सुद्धा वापरतो आपण. तर तो जो डिपेंड करतो त्या वाक्याच्या मिनिंगवर. त्याच्यानंतर दुसरं पहा, द मॉब किल्ड द मॅजिस्ट्रेट. याच्यामध्ये किल्ड आहे, B2 आहे, सिंपल पास्ट, हेल्पिंग वर्ब नाही, डिडंट इट वापरलो, आणि मॉब साठी इट वापरलेला आहे. आता इथं पहा, हे दोन सेंटेन्स खूप महत्वाचे आहे. द ज्युरी गेव ए युनॅनिमस ओपिनियन. युनॅनिमस ओपिनियन म्हणजे काय म्हणतो आपण, ज्याला म्हणतो आपण एकमत.
एक मत वापरलेलं आहे, एक मत, ज्याच्यामध्ये एक मताने सगळ्यांनी आपलं ओपिनियन दिलेलं आहे. यासाठी आपल्याला वापरण्यात आलेला जो एक मत असल्यामुळे सिंग्युलर इथं इट वापरलेलं आहे. हा, आता इथं बघा, द ज्युरी गेव अ डिवायडेड ओपिनियन. डिवायडेड म्हणजे याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळे मत, वेगवेगळे मत, वेगवेगळी मते, म्हणजे याच्यामध्ये प्लुरल झालं, म्हणजे इथं आपण दे वापरलो. तर हा एक पॉइंट आहे लक्षात ठेवण्यासारखा, ज्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल जे प्रोनाउन्स असतात अर्थानुसार आपल्याला घ्यावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅगची माहिती समजली असेल आणि क्वेश्चन टॅगवरचा जो उर्वरित जो भाग आहे, ज्याच्यामध्ये PYQs आहेत, MPSC असेल किंवा इतर परीक्षेमध्ये आलेले जे काही क्वेश्चन्स असेल, याची PYQs आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासूयात. तत्पूर्वी इथं आपण थांबू. धन्यवाद.